शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, मी सध्या टोळ कांदा पिकामध्ये किंवा गोट कांदा पिकामध्ये मी सध्या आहे. आणि सध्याच्या अवस्थेमध्ये जर बघितलं आपल्याला गोट कांदा पिकामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात. खरं तर हे पीक खूप आवश्यकता असते किंवा खूप पिकाची काळजी घ्यावी लागते आपल्याला. तर कोणते प्रॉब्लेम प्रामुख्याने आपल्याला या पिकामध्ये दिसून येतात आता सध्याच्या अवस्थेमध्ये? तर कांद्याची पात खाली पडणं किंवा कांद्याची पात वरच्या साईडनं अशी जळत येणं, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला दिसतात. त्यासोबतच कांदा पिकामध्ये मर सुद्धा किंवा सड आपल्याला खाली दिसून येते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण एकाच प्रॉब्लेम वरती आज चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत किंवा त्याच्यावरती उपाय मी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तो प्रॉब्लेम म्हणजे कांद्याच्या पात पडण्याची, कांद्याची पात पडणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला भेडसावतोय आणि खूप मोठा त्रासदायक हा प्रॉब्लेम. या समस्येतून खूप मोठा नुकसान आपल्याला झालेलं दिसतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, याच्यावरती जर आपल्याला नियोजन काय करायचं असले तर आपल्याला ज्यावेळेस आपण खत टाकतो त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य त्या खताच्या डोज मधून आपले गेले पाहिजे. जो दुसरा डोस आपण टाकतो त्या डोज मध्ये आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे जे खत आहेत ही गेली पाहिजेत. ही जी अन्नद्रव्य त्या खताच्या माध्यमातून गेली पाहिजेत. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, सिलिकॉन सुद्धा याच्यामध्ये घ्यायचंय. कांदा पिकामध्ये सिलिकॉनची खूप मोठी महत्वाची भूमिका असते कांद्याची पात टाईट राहण्यामध्ये किंवा कांद्याची पात कडक करण्यामध्ये किंवा जे कवळेपणा आहे तो टाळण्यासाठी आपल्याला जो सिलिकॉन हा खूप मोठा महत्वाचा घटक कांदा पिकामध्ये. त्यामुळे आपल्याला खतामध्ये सुद्धा सिलिकॉन एक घ्यायचंय. त्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचे ग्रॅन्युल फॉर्म मध्ये सिलिकॉन येतं, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचंय. म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि त्यासोबतच सिलिकॉन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्यासोबत आपण रासायनिक खत DAP किंवा आपण बाकीचे रासायनिक खतं जे टाकतोय त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन खतं मिक्स करायचे. त्यानंतर शेतकरी मित्र, स्प्रेच्या माध्यमातून कोणती फवारणी आपल्याला घ्यायची आहे? स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला जर कांद्याची पात पडण्यापासून जर रोखायचं असेल तर कोणते घटक त्याच्यामध्ये प्रामुख्याने घ्यायचे? तर शेतकरी मित्रांनो, सिजंटाचं कुमालियल घ्यायचंय आपल्याला. कुमालियल हे बुरशीनाशक आपल्याला त्याचे घ्यायचंय. त्याच्यासोबतच टिल्ट हे सुद्धा बुरशीनाशक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचंय. आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, एक टॉनिक आपल्याला घ्यायचंय आणि एक चांगलं कीटकनाशक आपल्याला घ्यायचं. तर टॉनिक मध्ये आपण सिजंटा कंपनी इसाबियन घेऊ शकता किंवा बायोविटा सुद्धा त्यामध्ये घेऊ शकता. त्यासोबतच आपल्याला कीटकनाशक घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपण कराटे सुद्धा घेऊ शकतो किंवा आपण अनोलिक सुद्धा घेऊ शकतो किंवा आलिका त्यामध्ये घेऊ शकतो. त्यामुळे कीटकनाशक आपल्याला घ्यायचंय आणि एक बुरशीनाशक मी तुम्हाला सांगितले, 2 बुरशीनाशक आपल्याला एकत्रित करून त्याची फवारणी घ्यायची आणि एक टॉनिक सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचंय. यामुळे शेतकरी मित्रांनो, कांद्याची पात सुद्धा जी जळते, वरच्या साईडला जळत येते, ती सुद्धा काही प्रमाणात रोखल्या जाईल. आणि दुसरी गोष्ट, कांद्याची पात पडण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो सुद्धा जागेवरती रोखल्या जाईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला घ्यायची. त्यामध्ये स्टिकर हे आवश्यक आपल्याला त्यामध्ये वापरायचंय. धन्यवाद.